Hello student, in today's lecture we solve exercise of limit chapter, exercise number 7.1. Now in limit chapter there is exercise 7.1, first exercise of limit chapter. Question number 1, evaluate limit x tends to a root x plus root a divided by x plus a. या लिमिटची किंमत आपल्याला फाइंड करायची. इन सोल्यूशन लेट कैपिटल L इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू a root x plus root a divided by x plus a. Now here we observe that when we put x is equal to a in denominator, then denominator becomes a plus a to a, that is not 0. When denominator is not 0, if we put x is equal to a, then in this case we use direct method of limit. So in this problem we can use direct method. In this method put x is equal to a in limit. So here root a plus root a divided by a plus a, रिझन आपण देऊ शकतो बाय डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड आपण लिमिटच्या या ठिकाणी यूज केलेली आहे. इज इक्वल टू वरती ॲडिशन जर केली तिथे ॲडिशन होईल 2 रूट ए डिवायडेड बाय 2a. 2 कॅन्सल होईल. रूट ए डिवायडेड बाय ए रूट ए. आता ह्या एलाच आपण असं लिहू शकतो रूट ए इंटू रूट ए, कारण या दोन रूट एचं मल्टिप्लिकेशन काय येतं ए येतं, त्यापैकी एक कॅन्सल होईल. मग आपला आन्सर येईल 1/√a. देअरफॉर लिमिट x टेंड्स टू a रूट x प्लस रूट a डिवायडेड बाय x प्लस a इज इक्वल टू 1/√a. या ठिकाणी पहिल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन संपलं. नाउ क्वेश्चन नंबर 2, लिमिट x टेंड्स टू 1 प्लस x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. ही लिमिट आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर या ठिकाणी लेट L इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 1 प्लस x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. या ठिकाणी सुद्धा आपल्याला अगोदर यूज पाहावं लागेल डायरेक्ट मेथड यूज करता येते का. इथे एक्सची किंमत जर मी 1 टाकली डिनॉमिनेटरला, तिथे काय होईल 1 प्लस 1 स्क्वेअर म्हणजे 1 प्लस 1 2, म्हणजे डिनॉमिनेटर आपला 0 येत नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी सुद्धा डायरेक्ट मेथडचा यूज करू शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी एक्स आहे तिथे 1 पुट करायचा. सो वी गेट 1 प्लस 1 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस 1 स्क्वेअर. या ठिकाणी आपल्याला असं मिळेल 1 प्लस 1 मायनस 1 0 डिवायडेड बाय 1 प्लस 1 2, म्हणजे आपला आन्सर येईल 1/2. देअरफॉर वी गेट लिमिट x टेंड्स टू 1 प्लस x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1/2. अशा प्रकारे आपण एक दुसरा प्रॉब्लेम सुद्धा त्या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. नाउ क्वेश्चन नंबर 3, लिमिट x टेंड्स टू 4 x क्यूब मायनस 64 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 16. ही लिमिट आपल्याला सॉल्व करायचं आहे. लेट कॅपिटल L इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 4 x क्यूब मायनस 64 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 16 इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 4. आता या ठिकाणी पहा आपल्याला वेगळ्या फॉर्म्युला मेथडचा यूज करावा लागेल. याला आपण असं लिहू शकतो x³ मायनस
4 cube divided by x square minus 4 square. Now divide numerator and denominator by x minus 4. So we get limit x tends to 4. या ठिकाणी न्यूमरेटरला आपण x मायनस 4ने डिवाइड करणार आहे, म्हणजे असं लिहिलं एक्स क्यूब मायनस 4 क्यूब डिवायडेड बाय एक्स मायनस 4. या ठिकाणी एक्स स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स मायनस 4. ठीक आहे. आता लिमिट सेपरेट करूया आपण. न्यूमरेटरचं लिमिट सेपरेट लिहायचं. लिमिट एक्स टेन्स टू 4 एक्स क्यूब मायनस 4 क्यूब डिवायडेड बाय एक्स मायनस 4 divided by limit x tends to 4 x square minus 4 square divided by x minus 4 is equal to. आता आपण थेरममध्ये बघितलेलं आहे लिमिट. इथं फॉर्म्युला आपण लिहून ठेवूया. लिमिट x tends to a x raised to n minus a raised to n divided by x minus a. याचं लिमिट असतं n a raised to n minus 1. या फॉर्म्युलाचा आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. मग त्यानुसार या फॉर्म्युलानुसार न्यूमरेटर जर आपण लिमिट काढलं, तिथं x म्हणजे x आहे इथं कम्पेअर करायला, n म्हणजे 3, a म्हणजे 4. म्हणजे आपलं जे न्यूमरेटरचं लिमिट जे येईल ते काय येईल, n म्हणजे 3 इंटू 4 raised to n मायनस 1 म्हणजे 3 मायनस 1 डिवायडेड बाय. आता डिनॉमिनेटरचं लिमिट, इथे डिनॉमिनेटरला n म्हणजे किती आहे, 2 इंटू a म्हणजे किती आहे, 4 आणि n मायनस 1 म्हणजे 2 मायनस 1. असं आपण फॉर्म्युलेला कम्पेअर करून याचं लिमिट लिहू शकतो. म्हणजे आपल्याला असं मिळालं 3 इंटू 4 स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू 4. That means 3 into 16 divided by 8. 8ने आपण 16 डिवाइड करू शकतो. इथं 2 येईल म्हणजे 3 into 2 6. Therefore limit x tends to 4 x cube minus 64 divided by x square minus 16 is equal to 6. म्हणजे ह्या लिमिटची व्हॅल्यू किती आली, 6. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. लिमिट x टेंड्स टू 0 1 प्लस x ब्रॅकेट रेज टू 6 मायनस 1 डिवायडेड बाय 1 प्लस x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1. ही लिमिट आपल्याला सॉल्व करायचं. या ठिकाणी आपण सबस्टिट्यूशन मेथडचा यूज करणार आहोत. लेट l इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 1 प्लस x ब्रॅकेट रेज टू 6 मायनस 1 डिवायडेड बाय 1 प्लस x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1. नाउ पुट 1 प्लस x इज इक्वल टू y. As x tends to 0, this implies x जर 0 होत असेल तर y किती होईल, 1. y tends to 1 म्हणजे लिमिट आपलं चेंज होईल. या ठिकाणी लिमिट y tends to 1. आता 1 प्लस x ऐवजी काय लिहायचा, y रेज टू 6 मायनस 1 डिवायडेड बाय y स्क्वेअर मायनस 1. आता मागच्या प्रॉब्लेम सारखंच आपण या ठिकाणी y मायनस 1 डिवाइड करणार आहे. सो डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय y मायनस 1. सो वी गेट l इज इक्वल टू लिमिट y टेंड्स टू 1 y रेज टू 6. ह्या 1ला आपण 1 रेज टू 6 लिहू शकतो डिवायडेड बाय y मायनस 1. आणि डिनॉमिनेटरला y स्क्वेअर मायनस 1ला 1 स्क्वेअर लिहू शकतो डिवायडेड बाय y मायनस 1. पुन्हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचं लिमिट सेपरेट करायचं. म्हणजे असं मिळेल लिमिट y टेंड्स टू 1 y रेज टू 6 मायनस 1 रेज टू 6 डिवायडेड बाय y मायनस 1 डिवायडेड बाय
लिमिट y टेन्स टू 1 y स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर डिवायडेड बाय y मायनस 1 इज इक्वल टू, आता वरच्यासाठी आपण जर फॉर्म्युलाचा यूज केला तर या ठिकाणी एन ची किंमत किती आहे 6 इंटू ए ची किंमत किती आहे 1 रेस टू एन मायनस 1 म्हणजे 6 मायनस 1 डिवायडेड बाय, आता या ठिकाणी एन ची किंमत किती आहे 2 इंटू 1 रेस टू 2 मायनस 1 म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं मिळेल 6 इंटू 1 रेस टू 5 डिवायडेड बाय 2 इंटू 1 1 रेस टू 5 म्हणजे 1 म्हणजे आपला आन्सर येईल 6 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 3 and therefore limit x tends to 0 1 plus x bracket raised to 6 minus 1 divided by 1 plus x bracket square minus 1 is equal to 3. या ठिकाणी सुद्धा आपल्याला फॉर्म्युला मेथडचा यूज केला आहे. जो फॉर्म्युला आपण लिहिला आहे तो या ठिकाणी मी लिहून ठेवतो. लिमिट x टेन्स टू a x रेस टू n मायनस a रेस टू n डिवायडेड बाय x मायनस a इज इक्वल टू n a रेस टू n मायनस 1. ज्या स्टेपला आपण फॉर्म्युला यूज करणार आहे त्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये तो फॉर्म्युला त्या ठिकाणी लिहून ठेवायचा आहे. ठीक आहे, कोणत्या स्टेपनुसार आपण हे लिमिटची व्हॅल्यू काढलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. लिमिट x टेन्स टू 2 x रेस टू 5 प्लस 32 divided by x cube plus 8. Now let L is equal to limit x tends to 2 x raised to 5 plus 32 divided by x cube plus 8 is equal to. या ठिकाणी पहा आपल्याला हे लिमिट आहे फॉर्म्युलामध्ये बसवायचं आहे आणि डायरेक्ट आपल्याला सॉल्व करता येत नाही. ठीक आहे, तर आपण याला असं करू शकतो. लिमिट x टेन्स टू 2 x रेस टू 5 मायनस 2 रेस टू 5. 32ला कसं लिहिलं -2 रेस टू 5 म्हणजे -32 आणि मायनस मायनस काय होईल प्लस. या ठिकाणी x क्यूब मायनस 2 रेस टू 3 -2 रेस टू 3 किती येईल -8 मायनस 8 आणि हे मायनस म्हणजे काय होईल +8. म्हणजे आपण या ठिकाणी काय लिहिले ॲडजस्टमेंट केलेली आहे. आता न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला x -2 ने आपण डिवाइड करू शकतो. सो डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय x -2. सो वी गेट L इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू 2 या ठिकाणी x रेस टू 5 मायनस -2 रेस टू 5 डिवायडेड बाय x -2. डिनॉमिनेटरला असं होईल x क्यूब मायनस 2 रेस टू 3 डिवायडेड बाय x -2. पुन्हा लिमिट सेपरेट करा. लिमिट x टेन्स टू 2 एक मिनिट या ठिकाणी लिमिट x टेन्स टू -2 आहे. एक लिमिट x टेन्स टू -2. ठीक आहे, लिमिट x टेन्स टू -2 x रेस टू 5 -2 रेस टू 5 डिवायडेड बाय x -2 डिवायडेड बाय लिमिट x टेन्स टू -2 x क्यूब -2 रेस टू 3 डिवायडेड बाय x -2. पुन्हा आपल्याला फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे. फॉर्म्युला लिहून ठेवतो मी. सिन्स लिमिट x टेन्स टू a x रेस टू n मायनस a रेस टू n डिवायडेड बाय x मायनस a n a रेस टू n मायनस 1. तर न्यूमरेटरचं लिमिट काढायचं असेल तिथे कंपॅरिझन जर आपण केलं फॉर्म्युल्याला तर आपल्याला काय मिळतंय n ची किंमत किती मिळते 5 a ची किंमत किती मिळते -2. ठीक आहे, आणि आता हे फॉर्म्युल्यानुसार आपलं जे लिमिट आहे ती किती होईल n म्हणजे किती 5 न्यूमरेटरचं लिमिट 5
इंटू ए म्हणजे किती -2 -2 रेस टू n मायनस 1 यांची किंमत किती आहे 5 मायनस 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला जर आपण कम्पेअर केलं तर यांची किंमत किती आहे 3 इंटू एची किंमत किती आहे -2 रेस टू 3 मायनस 1 म्हणजे इथं 5 इंटू -2 रेस टू 4 डिवायडेड बाय 3 इंटू -2 रेस टू 2 इज इक्वल टू 5 इंटू तर -2 रेस टू 4 त्याची किंमत किती 16 3 इंटू -2 रेस टू 2 मीन्स 4. ठीक आहे 4ने आपण 16 डिवाइड करू शकतो 4 इंटू 4 16 म्हणजे वरती किती येतील 5 इंटू 4 20 डिवायडेड बाय 3 म्हणजेच आपल्या लिमिटचे जे आन्सर आहे ते असं लिहिता येईल देअरफॉर लिमिट x टेन्स टू -2 x रेस टू 5 प्लस 32 डिवायडेड बाय x क्यूब प्लस 8 इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय 3. ठीक आहे तर ह्या पद्धतीने आपण इक्वेशन नंबर 5 सॉल्व केलेला आहे. बेसिक जे आहे त्या फॉर्म्युलाचा जास्त आपण यूज केलेला आहे. या लेक्चरमध्ये आपण हे एक्झरसाईजमधले एवढेच प्रॉब्लेम पाहणार आहोत आणि उरलेले जे प्रॉब्लेम आहेत या एक्झरसाईजमध्ये ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये सॉल्व करणार आहोत. ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूया.